हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 या एक्झामचं ॲनालिसिस करायचं आहे. इकॉनॉमिक्स विषयासाठी एक्सपेक्टेड आन्सर की आपण बघतो आहोत, ज्यामध्ये पार्ट फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे. ही एक्झाम 26 मार्च म्हणजे मागच्या संडेला झाली होती, 26 मार्च 2023ला. सो या पेपरचं ॲनालिसिस आपण करतोय. 50 क्वेश्चन्स ऑलरेडी ॲनालाइज करून झालेले आहेत. आपल्याला लक्षात घ्या, ही एक एक्सपेक्टेड आन्सर की आहे. याने तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला ही एक्झाम तुम्ही क्लिअर करणार आहात की तुम्हाला आणखीन स्टडी चालू ठेवायचं आहे. ठीक आहे, जी फायनल आन्सर की येईल त्याच्यामध्ये आणखीन 1-2 क्वेश्चन्स तुमचे ॲड होतील, मायनस होतील. ठीक आहे, पण हा तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी की स्टडी कंटिन्यू करायची आहे की आपल्याला आता जॉबसाठी प्रिपरेशन करायची, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपेक्टेड आन्सर कीचा आहे. पार्ट 2 आहे. 51 पासून पुढचे क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्यांचं प्रिपरेशन आणखीन त्यांना चालू ठेवायची आहे, त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, रेकॉर्डेड सेशन्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी. आणि याच कोर्समध्ये तुम्हाला प्लस पेपर 1चा पूर्ण कोर्स देखील मिळणार आहे, ज्याची 50% डिस्काउंट फीवरती तुम्हाला देत आहोत आम्ही. आता सध्या जस्ट एक्झाम झालेली आहे, फ्रेश स्टार्ट केले तर एक्झामपर्यंत आपला एकदम छान अभ्यास होईल विथ डे टू डे शेड्यूल. यासाठी हा कोर्स तुम्हाला आज आम्ही 50%ला देत आहोत. हा कोर्स परचेस करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. लास्ट क्वेश्चन पेपरमध्ये आपला हा एक राहिलेला क्वेश्चन होता 51 नंबरचा. ओके, 51 नंबरचा. अँड इकॉनॉमी शोविंग अ कॉन्ट्रास्ट बिटवीन इकॉनॉमिक अँड सोशल ऑर्गनायझेशन ऑफ द मॉडर्न सेक्टर अँड ट्रेडिशनल सेक्टर इज कॉल्ड डॅश डॅश. हा सेट बी सेट आहे. आय फॉरगॉट टू टेल. ठीक आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक आणि पारंपरिक क्षेत्रातील आर्थिक व सामाजिक संघटनेमध्ये विरोध दिसून होतो, त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? बी ऑप्शन आहे, ड्युअल इकॉनॉमी, द्विदल अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. सो आता इथे नेक्स्ट क्वेश्चन्स इथून आहेत. हेरॉड एम्फसाइजेस डॅश डॅश आस्पेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन हिज ग्रोथ मॉडेल. हेरॉड यांनी काय सांगितलेलं आहे ग्रोथ मॉडेलमध्ये? त्यांनी सांगितलेलं आहे इन्क्रीजिंग आस्पेक्ट्स. ठीक आहे, वाढती गुंतवणूक त्यांनी सांगितलेली आहे. 53 नंबरचा क्वेश्चन आहे. द एक्झोजिनस ग्रोथ मॉडेल इज प्रपोंडेड बाय. बहिर्जात वृद्धी प्रारूप कोणी मांडलेला आहे? तर आर सोलो यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, ए आन्सर इथे बरोबर आहे. त्याच्यानंतर 54 नंबरचा क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक द ईस्ट एशियन मिरॅकल हॅपन ड्यू टू. मिरॅकल जे आहे ते कशामुळे हॅपन झालेलं आहे? सो लेट्स कन्सिडर ॲज अ ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 55 नंबरचा क्वेश्चन आहे. एच उजवाज मॉडेल ऑफ ग्रोथ इज ऑल्सो नोन ॲज. एच उजवा यांचे वृद्धी प्रारूपाला काय म्हटलेलं आहे? सो याचा आन्सर आहे डी, सेक्टर 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ म्हटलेला आहे एच उजवा मॉडेलला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द प्लॅनिंग कमिशन हॅज अपडेटेड पॉवर्टी लाईन्स अँड पॉवर्टी रेशिओज फॉर 2011-12 बेस्ड ऑन रिकमेंडेशन ऑफ विच कमिटी. सो कोणत्या कमिटीच्या शिफारसीनुसार 2011 नुसार पॉवर्टी लाईन जी आहे ती चेंज केलेली, रेशिओ चेंज केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, तेंडुलकर कमिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 57 नंबरचा. डायरेक्ट कंट्रोल बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लूड्स. की डायरेक्ट या दिलेल्या ऑप्शन्सपैकी केंद्र शासनाद्वारे थेट नियंत्रण कशावरती होतं? तर प्राइस कंट्रोल अँड फिस्कल पॉलिसी आपण कन्सिडर करू याचं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 58 नंबरचा. स्कॅन PDF आहे त्यामुळे थोडंसं असं दिसेल, पण तुम्ही क्वेश्चन नंबर चेक करून आन्सर चेक करा, म्हणजे तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये चेक करा. अकॉर्डिंग टू द सोलोज न्यू क्लासिकल मॉडेल ऑफ ग्रोथ अँड इन्क्रीज इन अ कंट्रीज सेविंग रेट विल कॉज अँड डॅश डॅश. सो सोलो यांच्या नवअभिजात वृद्धी प्रारूपामुळे एखाद्या देशाच्या बचतीच्या दरातील वाढीमुळे काय होतं? तर इन्क्रीज ऑफ ग्रोथ रेट जो आहे शॉर्ट टर्ममध्ये वाढते, लॉंग रनमध्ये वाढत नाही, अकॉर्डिंग टू सोलोज न्यू क्लासिकल मॉडेल ऑफ ग्रोथ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 59 नंबरचा.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्साइज वे ऑफ एक्झामाइनिंग द मॉर्टॅलिटी चेंज इन अ सोशल सिक्युरिटी पॉप्युलेशन ओव्हर टाइम. ठीक आहे, सामाजिक सुरक्षा लोकसंख्या काळात झालेल्या मृत्यूदरांचे बदलांचे परीक्षण करायचं असेल, फक्त डेथ रेटशी रिलेटेड जर तुम्हाला टर्म विचारले असेल तर तुम्ही डेथ रेट आन्सर दिलं असतं, पण याचा आन्सर आहे अ लाईफ टेबल. लाईफ टेबलमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आहे. त्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन आहे, परमिट्स क्रिएट्स अ मार्केट प्राइस फॉर पोल्युशन अँड देअरफॉर कॅन बी ट्रेडेड बिटवीन फर्म्स टू हॅव अ लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट फॉर दीज परमिट्स दे मस्ट बी. याचं सध्या आपण कन्सिडर डी आन्सर करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर विच इयर इज कन्सिडर अ ग्रेट डेमोग्राफिक डिवाइड इन इंडिया. सो याचा आन्सर बी आहे 1921. ठीक आहे, 62 नंबरचा क्वेश्चन आहे, नेम द ॲग्रीमेंट दॅट वॉज साइन टू फिक्स अ ग्रीन हाऊस गॅस एमिशन. ग्रीन हाऊस गॅस एमिशनच्या रिलेटेड ॲग्रीमेंट जे करण्यात आलेलं आहे त्याचं काय आन्सर आहे, तो याचा ऑप्शन डी करेक्ट आहे, पॅरिस प्रोटोकॉल. ठीक आहे, पॅरिस करार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट सेन्सस इन इंडिया वॉज कंडक्टेड बाय. भारतातील सर्वात पहिल्या जनगणनेचं आयोजन कोणी केलं होतं, तर ए आन्सर करेक्ट आहे, लॉर्ड रिपन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन 1987 द युनायटेड नेशन्स convened a meeting in Canada to address the problem of ozone depletion. What is the name of agreement that was transacted at the meeting? पेपर फर्स्ट मध्ये पण एक क्वेश्चन आला होता की क्योटो प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे. जर तुम्ही करेक्ट आन्सर दिला असेल क्लायमेट चेंज, तर इथं तुम्ही सी आन्सर देणार नाही. मग ओझोन डिप्लेशनशी इन कॅनडामधलं झालेलं हे एक ॲग्रीमेंट आहे, जे आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे, बी आन्सर इथे करेक्ट येतं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉज ऑफ मायग्रेशन इन इंडिया. ओके, सो याच्यामध्ये बघा विच एन्व्हायरमेंट रिझन असू शकतं. फ्लूड वगैरे आला किंवा एखादी सुनामी आल्यानंतर एन्व्हायरमेंट रिझनमुळे तुम्ही मायग्रेशन करू शकता. एम्प्लॉयमेंटसाठी मायग्रेशन होतं, एज्युकेशनसाठी होतं. तसं परमनंट गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण बदली होत असते असं आपण कन्सिडर करू शकतो. पण या दिलेल्या ऑप्शन्सपैकी ऑप्शन डी इथे आपण सध्या तसं तर हा ऑब्जेक्शन घेण्यासारखा क्वेश्चन आहे. आन्सर की आल्यानंतर आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. पण काय आहे ह्याच्यावरती, हॅव्हिंग अ परमनंट गव्हर्नमेंट जॉब. जर परमनंट गव्हर्नमेंट जॉब असेल आणि त्याच्यामध्ये जर बदलीचं काही प्रोव्हिजन्स नसतील तर तुम्ही इथे ऑप्शन डी देऊ शकता की या रिझनमुळे मायग्रेशन होत नाही, मायग्रेशनचं रिझन नाही. ठीक आहे, नॉट विचारलं म्हणून ऑप्शन डी इथे आपण दिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ पॉप्युलेशन ऑफ प्रोडक्ट सेन्सेस पॉप्युलेशन अँड गव्हर्नमेंट डज नॉट इंटरवेन, व्हॉट इज द सोशल आउटकम ऑफ प्रोसिजर्स डिसिजन. एखाद्या उत्पादनाची निर्मिती प्रदूषण करते आणि सरकार हस्तक्षेप करत नाही, उत्पादकाच्या निर्णयाचे सामाजिक परिणाम काय होणार. जर पोल्युशन करणारा एखादा गोष्ट असेल आणि त्याच्यामध्ये सरकार पण हस्तक्षेप करत नसेल तर ऑफकोर्स त्याचं प्रमाण चालूच असणार आहे प्रोडक्शन, आणि त्याच्यामुळे काय होईल मग द डिसिजन विल रिझल्ट इन सोशल इकॉनॉमिक इफिशियन्सी. अकार्यक्षमतेत त्याचं रूपांतर होईल की आपल्याला रिझल्ट त्याचा इफिशियन्सीमध्ये दिसेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज पर 2011 सेन्सस द लार्जेस्ट अर्बन ॲग्लोमरेशन इन इंडिया इज. जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात मोठे शहरी समूह कुठे आहे, मुंबई. ठीक आहे, महाराष्ट्रातील मुंबईमध्ये. सिटी विचारलेली आहे एकंदरीत त्यांनी म्हणून मुंबई आलेली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 68 नंबरचा, गुड्स सच ॲज हॅमबर्गर्स अँड फ्रेंच फ्राईज आर द एक्झाम्पल्स आर. आता हॅमबर्गर अँड फ्रेंच फ्राईज कसे गुड्स असणार आहेत, प्रतिस्पर्धी वस्तू असणार आहेत, ट्रॅव्हल गुड्स असणार आहेत. कारण हॅमबर्गरवरती काही स्पेशल टॅग दिलेला नाही आहे, दुसरी कंपनी पण बनवू शकते, तिसरी कंपनी पण बनवू शकते, याच्यामध्ये भरपूर प्रतिस्पर्धी असू शकतात, म्हणून हे दोन गोष्टी कशा आहेत, ट्रॅव्हल गुड्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया इज समटाइम्स नोन ॲज जॉबलेस ग्रोथ, द अप्रोप्रिएट रिझन्स फॉर जॉबलेस ग्रोथ्स आर. आता याच्यामध्ये बघा जॉबलेस ग्रोथसाठी काय रिझन्स असू शकतात असं दिलेलं आहे, इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. यूज ऑफ कॅपिटल इन्सेंटिव्ह टेक्नॉलॉजी. आता जर मशीन्स यूज केला तर तिथे जॉबलेस ग्रोथ होऊ शकते, राईट, कारण मशीन असतील तिथे श्रम काम करणार नाहीत किंवा त्यांची कमी गरज पडेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी एक रिझन आहे. जॉब लॉस ड्युरिंग ट्रान्झॅक्शन पिरियड हे पण एक रिझन आहे. ठीक आहे, इन्क्रीज इन लेबर प्रोडक्टिव्हिटी, श्रमिकांच्या उत्पादकतेतील वाढ, हे जॉबलेस ग्रोथचं रिझन असू शकतं का, नाही. पण इथे 4 आन्सर दिले, क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजमुळे जॉबलेस ग्रोथ होईल का, नो.
मग ऑप्शन 4 तर नाही आहे, मग फर्स्ट तर कन्फर्म आहे. मग फर्स्ट असणारे इथे दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे, एक तर ए आणि सी. सो 4 ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे आपण फर्स्ट आन्सर देणार. याच्यामध्ये 3 पण मग इन्क्लुडेड आहे, किंवा मग स्टार मार्क करून ठेवू आपण याला. मार्क्स जर चुकला असेल काही तर त्याचा मार्क्स आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द ग्लोबल वेज रिपोर्ट 2018 and 19 जेंडर वेज गॅप इन इंडिया वॉज 34%. ठीक आहे. अकॉर्डिंग टू टोटल ग्लोबल वेज रिपोर्ट. ठीक आहे. 34 सी आन्सर इथे करेक्ट येणार आहे. आता याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग कशाशी आहे, फिमेल लिटरसी रेट. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त फिमेल लिटरसी रेट जो आहे तो महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि मग लास्ट कर्नाटक. हे फर्स्ट सेकंड, त्याच्यानंतर सेकंडचं फर्स्ट कर्नाटक आणि त्यानंतर आंध्र प्रदेश येईल. ओके. म्हणजे सेकंड फर्स्ट महाराष्ट्र 3 येईल, डी जे आहे ते 3 येईल, आणि तामिळनाडू कुठला येणार आहे मग 4. ठीक आहे. म्हणजे 2143 ऑप्शन सी इथे करेक्ट असणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, अरेंज द फॉलोइंग प्रोग्राम्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ इंट्रोडक्सिंग. ठीक आहे. मी आता याचे फक्त ईयर लिहिते, याचे फुल फॉर्म एकदा बघा तुम्ही. ठीक आहे. DPAP 1973, JRY रोजगार योजना 1989, IRDP 1980, त्याच्यानंतर MNP आहे 74. क्रम लावायला गेलं तर काय येणार आहे मग आन्सर आपल्या ह्याच्यामध्ये 73, म्हणजे फर्स्ट 4 3 2. ठीक आहे. फर्स्ट 4 3 2 बी आन्सर इथे करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, शंकरलाल गुरु कमिटी वॉज असोसिएटेड विथ ॲग्रिकल्चर मार्केटिंग. आन्सर सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ॲक्ट वॉज फ्रेम स्पेशली टू डील विथ नॉन परफॉर्मिंग असेट्स NPS. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, SARFAESI ॲक्ट 2002. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. कमिटी दिलेत आणि त्या कमिटीचा एरिया आपल्याला सांगायचा आहे. सो याच्यामध्ये बघा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी आन्सर आहे ॲज पर माय नॉलेज. ठीक आहे. ह्याच्यामध्ये गोस्वामी कमिटी जी आहे ती इंडस्ट्रियल सिकनेसशी रिलेटेड आहे. भंडारी कमिटी जी आहे ती रिस्ट्रक्चरिंग रूरल बँक्सशी रिलेटेड आहे. रंगराजन कमिटी बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि गुप्ता कमिटी अनएम्प्लॉयमेंट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॅप्टा इज रिलेटेड टू ट्रेड. सेकंड आन्सर इथे कसं आहे करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 77 नंबरचा क्वेश्चन आहे, होलसेल प्राइस इंडेक्स WPI इज इन इंडिया इज रिलीज पिरियडिकली बाय. सो होलसेल प्राइस इंडेक्स कोण रिलीज करतं असं विचारलेलं आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर. ठीक आहे. न्यू सिरीज विथ द बेस इयर 2011-12 हॅज रिमूव्ह द कन्सेप्ट ऑफ. याच्याबद्दल कन्फ्युजन आहे, याला आपण स्टार मार्क करूया. ठीक आहे. बट NDP फॅक्टर कॉस्ट ही कन्सेप्ट याच्यातून रिमूव्ह केलेली आहे आय गेस, किंवा बी किंवा डी आन्सर याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, मॅच द फॉलोइंग. रिव्हॉल्युशन आहेत आणि रिव्हॉल्युशनचे फादर कोण आहे ते सांगायचं आहे. येलो रिव्हॉल्युशन सॅम पित्रोदा इथे करेक्ट आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू रिव्हॉल्युशनचे कोण आहेत मग अरुण कृष्णन. पिंक रिव्हॉल्युशन विशाल तिवारी येणार, आणि पिंक रिव्हॉल्युशन मग दुर्गेश पटेल येणार. म्हणजे याच्यामध्ये आन्सर येणार आहे 4 डी आन्सर इथे करेक्ट येणार आहे. इथे ऑप्शन्स व्यवस्थित दिसत नाही आहे, इथे डी 4 3 1 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 80 नंबरचा, इन ॲग्रिकल्चर मार्केटेबल सरप्लस कॅन बी डिफाईन ॲज. मार्केटेबल सरप्लस विचारलेलं आहे, म्हणजे मार्केटमध्ये सेल करण्यासारखीची स्टॉक किंवा सरप्लस मिळवण्यासाठी काय करावं लागेल. तर प्रोडक्शन आणि मार्केटेबल सरप्लस काढण्यासाठी करंट प्रोडक्शन मायनस करंट कन्झम्पशन मायनस केलं की ते मार्केटेबल सरप्लस असणार आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द पेअर ऑफ एक्स अँड वाय गुड. एक्स और वाय इट इज पेअर ऑफ गुड्स. ठीक आहे, एक्स आणि वायची पेअर, गुड्सची पेअर आहे, ज्याच्यामध्ये इट इज ऑब्झर्व दॅट वेन प्राइस ऑफ वाय फॉल्स द डिमांड फॉर एक्स ऑल्सो फॉल्स. म्हणजे वायची किंमत जर कमी झाली तर एक्सला सुद्धा डिमांड कमी होणार आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन वुड यू चूज रिगार्डिंग द नेचर ऑफ दिस गुड्स. एका वस्तूची किंमत कमी झाली की दुसऱ्या वस्तूची सुद्धा मागणी कमी होते. सो हे आहे कॉम्प्लिमेंटरी गुड्स. ऑप्शन ए इथे करेक्ट येणार आहे. का? कारण जर पेट्रोलची प्राइस वाढली तर पेट्रोलवरती चालणाऱ्या कारची मागणी कशी होणार आहे? कमी होणार आहे, कारण पेट्रोल महाग झालं आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट येणार आहे, द कॉम्प्लिमेंटरी गुड्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इन थर्ड स्टेज ऑफ प्रोडक्शन द टोटल प्रोडक्ट इज. तिसऱ्या उत्पादनाच्या अवस्थेत एकूण उत्पादन कसं असतं? सो याच्यामध्ये फॉलिंग पाहिजे होतं बट पॉझिटिव्ह दिलं आहे, म्हणून ऑप्शन डी इथे नाही देऊ शकत आपण. ऑप्शन सी इथे मॅक्झिमम देऊया. जर इथे पॉझिटिव्ह नसतं, निगेटिव्ह असतं, तर आपण ऑप्शन डी दिलं असतं. ठीक आहे, कारण स्टेजेस ऑफ प्रोडक्शन विचारले आहे. प्रोडक्शन लाईफ सायकलमध्ये जर विचारलं असतं तर मग मॅक्झिमम बरोबर होतं तिसऱ्या स्टेजमध्ये, पण इथे स्टेजेस ऑफ प्रोडक्शन विचारल्यामुळे आपल्याला इथे फॉलिंग पाहिजे होतं पण पॉझिटिव्ह आहे, म्हणून सध्या आपण ऑप्शन डी इथे देणार आहोत. ठीक आहे, सी देणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द केनिथ ॲरो पीपल्स डू नॉट प्रेफर. अकॉर्डिंग टू द केनिथ ॲरो पीपल काय प्रेफर करत नाही? लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे, कारण त्यांनी हेल्थ केअरशी रिलेटेड प्रेफरन्स मांडलेले आहेत किंवा लोकांचा सायकोलॉजी मांडलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ अप्लाइंग गेम थेअरी इज. गेम थेअरी अप्लाय करण्याचं मूलभूत उद्दिष्ट काय आहे? टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. ठीक आहे, एकाला टू वर्सअप समवन टू मेक समवन बेटर ऑफ. ठीक आहे, टू मेक मॅक्झिमम प्रॉफिट. एक फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट इफ कॉम्पिटिटर ऑफ द कमोडिटी एक्स कॅरीज आउट अ सक्सेसफुल ॲडवाइजमेंट कॅम्पेन द डिमांड कर फॉर एक्स शॅल बी. एक हा क्वेश्चन लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये देखील आला होता. त्याचा आन्सर आहे बी, शिफ्ट टू द राईट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पेमेंट टू द इनपुट इज फिक्स्ड सप्लाय इन अ शॉर्ट रन इज कॉल्ड इकॉनॉमिक रेंट. ठीक आहे, आर्थिक खंड म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन फॉर द एक्झिस्टन्स ऑफ जनरल इक्विलिब्रियम इज डॅश डॅश. यासाठी सध्या आपण आन्सर डी कन्सिडर करूया. डिमांड फॉर द फॅक्टर अँड सप्लाय ऑफ गुड्स शुड बी द सेम. ठीक आहे, सर्वसाधारण संतुलनाच्या अस्तित्वासाठी एक आवश्यक अट परंतु अपुरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 88 नंबरचा, वाल्स argued that all dash dash and dash dash is all market are determined simultaneously. So that's a correct answer आहे, simultaneously to the interaction with each another, demand and prices. बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. त्याच्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन आहे, सपोज अनिल आणि सुनील are at an allocation bundle where their marginal rates of substitutions are not equal, then dash dash. काय होणार आहे मग याच्यामध्ये, या सिच्युएशनमध्ये? there are losses from the exchange, there are gain from the exchange, they are outside the Edward box, they are at equilibrium. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मार्जिनल रेट्स ऑफ सबस्टिट्यूशन आर नॉट इक्वल. सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दोघांना, म्हणजे एडवर्ड बॉक्समध्ये आपण बघतो की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कर्वनुसार की दोघांनाही त्यांच्या हव्या असणाऱ्या मार्जिनल रेट्सनुसार सबस्टिट्यूशन मिळतात. ठीक आहे, मग सध्या आपण इथे आन्सर सी कन्सिडर करूया की ते आउटसाइड एडवर्ड बॉक्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 90 नंबरचा, सेकंड फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स अज्यूम दॅट ऑल कन्झ्युमर्स अँड प्रोड्युसर्स आर. कल्याणाच्या दुसऱ्या मूलभूत प्रमेयामध्ये ते प्राइस मेकर्स असतात असं अज्यूम करूया. ठीक आहे, म्हणजे ते आन्सर करेक्ट आहे असं ठरूया. ॲरोज इम्पॉसिबिलिटी थेरम आर्ग्यूज दॅट. ॲरोजच्या अशक्यता प्रमेयनुसार काय करेक्ट आन्सर आहे? इट इज इम्पॉसिबल टू ॲडवाइज स्ट्रॉंग सोशल ऑर्डरिंग. फर्स्ट आन्सर जे आहे त्याच्यात करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसेशन मीन्स द पिरियड ड्युरिंग विच ॲग्रिगेट आउटपुट इज डिक्रीज. एकूण उत्पादन घटण्याचा काळ. ठीक आहे, प्राइस, पैसे कमी होतात, मागणी कमी होते आणि सगळं मग एकदम उत्पादन सुद्धा घटण्याचा काळ तिथे चालू होतो. ठीक आहे. 93 नंबरचा क्वेश्चन आहे, अ कट इन टॅक्स रेट फॉर रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड एनकरेजिंग बिझनेस इन्व्हेस्टमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ
एक्सपान्शनरी सप्लाय साईड वाढवण्यासाठी केलेले हे काम आहे, म्हणून एक्सपान्शनरी सप्लाय साईड पॉलिसी ही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. दिलेल्या ऑप्शन्सपैकी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कशाचा आहे इन्व्हेस्टमेंटवरती. सो इट्स अ करेक्ट आन्सर अन इन्क्रीजिंग नॉमिनल इंटरेस्ट रेट. ठीक आहे, हे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे इन्व्हेस्टमेंटवरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे 95 नंबरचा, द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग मनी इज कॉल्ड नॉमिनल इंटरेस्ट रेट. ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ नॉमिनल मनी सप्लाय ग्रोज ॲट 4% year, velocity is constant, the real GDP grows by 1%, the inflation would be 4%. Okay. Next question. Okay. हा क्वेश्चन अर्धा आलेला आय थिंक. ठीक आहे. 96 97चा आहे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की a प्लस बी वाय या इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये y कॅपिटल आहे. ठीक आहे. ॲग्रिगेट कन्झम्पशन फंक्शन हे यामध्ये हे ॲग्रिगेट कन्झम्पशन फंक्शन आहे हे दिलेलं. सो ए कशासाठी स्टँड आहे, तर हे द अमाऊंट ऑफ कन्झम्पशन वेन इन्कम इज 0 हे या एनी दर्शवलं जातं या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिकल इकॉनॉमिक्स आर्ग्यूड दॅट मनी इज न्यूट्रल बिकॉज. या आन्सरबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, पण याच्यामध्ये ऑप्शन डी आपण करेक्ट पकडूया. प्राइस ॲडजस्ट क्विकली टू द मॉनिटरी एक्सपान्शन. ओके. 99 नंबरचा क्वेश्चन आहे, ॲज मार्जिनल प्रपोसिटी टू सेव्ह इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लायर विल बी फॉल. कारण का यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशन आहे. कुठलं, मार्जिनल प्रपोसिटी टू सेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट आणि मार्जिनल प्रपोसिटी सेव्ह इन्व्हर्स रिलेशन असल्यामुळे फॉल झालेलं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स इफ द इंजेक्शन्स आर लेस दॅन द लिकेज ॲट फुल एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कममध्ये जर एम्प्लॉयमेंट म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट असताना लिकेज होत आहे, म्हणजे काय, गळती जास्त होती आहे आणि रोजगार पातळीमध्ये. ठीक आहे. सो याचं जे आन्सर आहे या क्वेश्चनचं आयदर ए और डी आन्सर असणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण कंप्लीट पेपरचं जे आहे आन्सर की बघितलेली आहे, एक्सपेक्टेड आन्सर की, डिटेल आन्सर की किंवा डिटेल क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस फायनल आन्सर की आल्यानंतर करूया. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडेज सेशन.